वेलकम स्टुडंट्स. आता आपण आज टेक्स्टबुकचा एक्सरसाइज 9.1 हा सोडवायला सुरुवात करणार आहोत. त्यातला जो फर्स्ट सेकंड किंवा फर्स्ट सेकंड थर्ड जे काही क्वेश्चन्स आहेत हे सगळे फर्स्ट प्रिन्सिपलशी आधारित आहेत आणि त्याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते कंटिन्युटी आणि डिफरन्शिएबिलिटी यातलं रिलेशन आहे. एकदा का तुम्हाला असं कंटिन्युटीचा शब्द आला की तुम्हाला माहिती आहे कंटिन्युटी हा अवघड पार्ट आहे थोडासा, त्यामुळे तो मध्ये थोडासा अवघड पार्ट येऊन जातो. पण नंतर मग पुन्हा आपला क्वोशंट रूल, ॲडिशन, सबट्रॅक्शनचं रूल ते एकदम सोपं आहे. म्हणजे सुरुवातीचा जो एक्सरसाइज आहे फर्स्ट एक्सरसाइज हा मात्र याच्यातला थोडा अवघड आहे. त्यातला सुद्धा फर्स्ट प्रिन्सिपलचा भाग एकदम सोपा आहे आणि कंटिन्युटी आणि डिफरन्शिएबिलिटी यातलं रिलेशनचं हा पार्ट थोडासा अवघड आहे. तो आल्यावर आपण पाहूया. आता आपलं प्लेन क्वेश्चन आहे. फर्स्ट काय म्हणले बघा 9.1 मध्ये काय म्हणले बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्हज ऑफ द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स युजिंग द मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल किंवा युजिंग डेफिनेशन देखील त्याला म्हणतात. तर फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पण हा एक्सरसाइज एकदा आपला हा म्हणजे आपण नवीन जो आपण आता पाहतोय हा फर्स्ट टाइम 9.1 तो एकदा तुमचा संपला की पुढे मात्र तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल सगळीकडे वापरायचं नाहीये. तुम्हाला एका स्टेपमध्ये आन्सर सांगायचं आहे. एका स्टेपमध्ये म्हणजे कसं, तुम्हाला काही लोकांना थोडेफार डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. फंक्शन आहे तुमचं y इक्वल्स एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 1. y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx लिहायचं. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहायचा ट्वाइस x. 3 इंटू ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे फायनल आन्सर 2x प्लस 3. हे तुम्हाला नंतर सगळ्यांनाच असं डायरेक्ट लिहायचं पण आहे आणि येणार पण आहे तुम्हाला सगळ्यांना. आता हाच डेरिव्हेटिव्ह केवळ फर्स्ट प्रिन्सिपलने काढायला तर किती वेळ जातो आपण हे बघूया आपण. ठीक आहे, हे झालं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह झालं. आता फर्स्ट प्रिन्सिपलने आपण इथे लिहिणार. ठीक, चला ह्याला पहिले फंक्शनला fx म्हणा. fx इक्वल्स एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 1. लेट आता इथे डेल्टा वापरायचा नाही, h वापरायचा. प्रॉब्लेम सोडवतो ना h, थेअरीमध्ये डेल्टा. लेट h be very small increment in x. Therefore f of x plus h equals x मध्ये इन्क्रीमेंट आहे x plus h चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 इंटू ब्रॅकेट x. जिथं जिथं x आहे तिथं मी इन्क्रीमेंट करतो बघा, बाकी कुठं नाही. आता हे मात्र मी थोडंसं सिम्प्लिफाय करून घेणार. हा ब्रॅकेट स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स प्लस एच स्क्वेअर प्लस 3x प्लस 3h मायनस 1. हे थोडंसं ओपन करून घेतलं पाहिजे. ठीक आहे, ते झाल्यानंतर बाय फर्स्ट प्रिन्सिपल मी इथे पुन्हा लिहितो f of x plus h. हा बाय फर्स्ट प्रिन्सिपल काय डेरिव्हेटिव्ह आपला f डॅश x किंवा dy बाय dx दोन्हीपैकी काही लिहिलं तरी चालतं. हा लिमिट ॲज h tends to 0 f of x plus h minus fx upon h. लिमिट ॲज h tends to 0. सांगा f of x plus h काय इथे आहे बघा, हे काय x स्क्वेअर प्लस ट्वाइस hx प्लस h स्क्वेअर प्लस 3x प्लस 3h मायनस 1. हे झालं f of x plus h मायनस fx इथे आहे x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 हे fx आहे आणि होल डिवायडेड बाय काय सांगा h. आता हे मायनस साइन आत जाऊन सगळे ब्रॅकेट वरती ओपन करायचे. लिमिट ॲज h टेंड्स टू 0. चला हे पहिल्यांदा सगळं आहे तसं एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस hx प्लस h स्क्वेअर प्लस 3x प्लस 3h मायनस 1 इथपर्यंत आलो. आता मायनस साइन आत मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 1 अपॉन h as it is. x square positive, x square negative. 3x positive, 3x negative.
1 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह एवढे कॅन्सल. काय काय शिल्लक राहील ते इथे लिहितो. एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेन्स टू 0. हां सांगा. ट्वाइस एच एक्स प्लस एच स्क्वेअर प्लस 3h अजून पुढे काय नाही अपॉन एच शिल्लक. न्यूमरेटर मध्ये सगळ्यातून h कॉमन काढायचं. ट्वाइस एक्स प्लस एच प्लस 3 अपॉन h. h कॅन्सल. रिझन द्या. h टेन्स टू 0, h नॉट इक्वल 0. आता राहिले 0 अपॉन 0 चा फॉर्म केला. h ला 0 रिप्लेस करा. ट्वाइस एक्स प्लस 0 प्लस 3. फायनल आन्सर एफ डॅश एक्स इक्वल्स म्हणजेच dy बाय dx इक्वल्स ट्वाइस एक्स प्लस 3. हे तुमचा आधी काढून ठेवलेला आन्सर ट्वाइस एक्स प्लस 3. हे झालं युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. पण मी परत एकदा सांगतो, लक्ष द्या, केवळ एक्सरसाइज पुरतच तुम्हाला हे फर्स्ट प्रिन्सिपलचा प्रकार हा करावा लागणार आहे. नंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह अजिबात असे घ्यायचे नाहीत. केवळ हे पहिले 2-3 क्वेश्चन एकदा संपले की तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल हे पुन्हा कधीही लागत नाही. कशा करता लागत होतं तर फॉर्म्युले डिराईव्ह करण्याकरता ते लागतं फर्स्ट प्रिन्सिपल, किंवा याचा बेसिक जे काही फंक्शन्स आहेत त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार करा. ते आपण एकदा ऑलरेडी तयार करून घेतलेले आहेत. त्यामुळे त्याचा वापर करून तुम्ही डायरेक्ट इथे पोहोचायचे. प्रॉब्लेम सोडवताना ऍक्च्युअल हे, पण ज्यावेळी बाय फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतात वरती क्वेश्चन लिहिलंय ना, नाईलाज आहे मला ही सगळी प्रोसेस करावी लागते. हे डोक्यात ठेवा. लक्षात आलं. पहिल्या हार्डली 2-3 क्वेश्चन करता आपल्याला करायचे. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन इज y इक्वल्स साइन ऑफ 3x असा अँगल तुम्हाला दिलाय. साइन ऑफ 3x किंवा साइन 3 थीटा ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा? साइन 3x चा डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल कसा घ्यायचा? चला लक्ष द्या. आता मी खूप स्टेप्स हळूहळू त्यातल्या कमी करणार आहे बरं का. म्हणजे बाय फर्स्ट प्रिन्सिपल किंवा लेट डेल्टा एक्स बी एच बी व्हेरी स्मॉल, आता हळूहळू मी त्या कमी करणार. मी एका प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित दाखवते काय नाही. एफ एक्स इक्वल्स साइन ऑफ 3x लेट एच बी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. मी आत्ताच म्हणलं होतं स्टेप्स काढणार. लेट एच बी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. देअरफॉर एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू साइन ऑफ ब्रॅकेट मध्ये 3 इंटू एक्स प्लस एच. पुन्हा नीट लक्ष द्या बरं का. इन्क्रीमेंट हे केवळ एक्स मध्ये, थ्राइस एक्स मध्ये नाही. 3 इंटू एक्स मध्ये इन्क्रीमेंट केलं बघा. मी इन्क्रीमेंट कशात केलं? एक्स. हा तुम्ही नंतर ब्रॅकेट ओपन कराल, हा भाग नंतर. म्हणजे साइन ऑफ 3x प्लस 3h. हे झालं तुमचं एफ ऑफ एक्स प्लस एच. मग बाय फर्स्ट प्रिन्सिपल काय फॉर्म्युला तुमचा? एफ डॅश एक्स किंवा dy बाय dx इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच. हा तुमचा फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता मला सांगा लिमिट ॲज h टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच काय सांगा? एफ ऑफ एक्स प्लस एच इथे आहे साइन ऑफ 3x प्लस 3h मायनस एफ एक्स काय सांगा? एफ एक्स बरोबर साइन 3x आणि अपॉन काय सांगा? h. आता मी ज्या वेळेस असा टाईप होतो सारखं दरवेळेस तुम्हाला तो फॉर्म्युला लिहून दाखवतो बघा. साइन मायनस साइन किंवा साइन प्लस साइन. आता तुम्ही मागचे ते बघत राहा किंवा आपल्या सुरुवातीचे पहिले 2 चॅप्टर्स आहेत ना, त्यातले ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघा. इथं सी आणि इथे डी पेन्सिलने लिहून ठेवा. साइन मायनस साइन 2 कॉस साइन लिमिट ॲज h टेन्स टू 0. हा साइन मायनस साइन 2 कॉस साइन. एकदा दोघांची ऍडिशन बाय 2 3x प्लस 3h प्लस 3x बाय 2 इंटू साइन ऑफ डिफरेंस बाय 3x प्लस 3h माइनस 3x by 2. Once addition by 2, then subtraction by 2 whole divided by h as it is. Next step. इथे लिहितो मी f dash x equals
लिमिट ॲज h टेंड्स टू 0 बघा 2 cos ऑफ कॉस मध्ये 3x प्लस 3x 6x प्लस 3h बाय 2 ॲज इट इज. साइन मध्ये 3x कॅन्सल झाले, शिल्लक काय झाले 3h बाय 2 शिल्लक आहे अपॉन आपल्याकडे काय सांगा h आहे, तुम्ही फक्त इथं लिहिलं बघा h इथं लिहिलं. पुढची स्टेप अँगल ऍडजस्टमेंट, म्हणजे मी 3/2 एक्स्ट्रा घेतले थोडक्यात 3/2 बस कॅन्सलेशनला घेतले. पुढच्या स्टेप मध्ये h ला 0 रिप्लेस करा, 2 cos ऑफ 6x प्लस 0, h ला 0 म्हणजे सगळे 0 झाले ना, म्हणजे ही टर्म सगळी 0 झाली ना 3h. साइन अँगल अपॉन अँगल 1 इंटू 3/2 ॲज इट इज. फायनल आन्सर cos ऑफ ह्याचे डिव्हिजन किती आलं 3x आणि मल्टिप्लाइड बाय 3 ॲज इट इज. लास्ट स्टेप 3 ॲज इट इज इंटू cos ऑफ 3x. हे तुमचं फायनल आन्सर. म्हणजे f' किंवा dy बाय dx काय आहे तर 3 cos 3x आहे. आता हे झालं तुमचं फर्स्ट प्रिन्सिपल. आता तुम्हाला 11वी मध्ये केवळ एवढंच येणं एक्सपेक्टेड आहे, फर्स्ट प्रिन्सिपलला इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढून दाखवायचं. आता आपण 12वीची ज्यावेळी सुरुवात करू त्यावेळी पहिली टर्म तुम्हाला किंवा पहिला थेरी क्वेश्चन येणार आहे, तिथेही असंच आहे, सुरुवातीला थेरी क्वेश्चन मग काय असेल ते पुढचं. तर पहिला थेरी क्वेश्चन येणार आहे तो म्हणजे चेन रूलचा येणार आहे, चेन रूल किंवा त्याला म्हणतात डेरिव्हेटिव्हज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्स. म्हणजे काय तर हे जे एवढं तुम्हाला सगळं करावं लागलं तो वेळ कसा वाचवायचा त्यासाठीचा तो थेरी क्वेश्चन आहे. आता आपल्या इथं जे फंक्शन आहे ना y इक्वल sin 3x असं फंक्शन आहे, y इक्वल sin 3x. तर तुम्हाला बेसिक जे आपले फॉर्म्युले आहेत 20-22 जे काही फॉर्म्युले आहेत त्यातला कोणता डेरिव्हेटिव्ह याला सिमिलर वाटतो तुमच्या लिस्ट मधला, तर y इक्वल sin x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला त्याला सिमिलर वाटतो. y इक्वल sin x च्या ऐवजी इथं काहीतरी वेगळं आले, sin x च्या ऐवजी काहीतरी इथं वेगळं आलं. ते जे काही वेगळे येतं ना त्याला आपण समथिंग म्हणायचं. हे फक्त आपण असं करतो बरं का, त्याला बाकीच्या ठिकाणी तुम्हाला u v असं करून सांगतात, मी सोपं करून सांगतो तुम्हाला. ह्याला समथिंग म्हणायचं. काय म्हणायचं याला समथिंग. जे 3x आहे ना वेगळं त्याला समथिंग कव्हर करायचं, त्याला झाकायचं, त्याला समथिंग म्हणायचं. पहिली गोष्ट तुम्हाला sin x चा डेरिव्हेटिव्ह पाठ पाहिजे. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय cos x. मग असं म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin समथिंग cos समथिंग. बघा sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x आहे की नाही, मग sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह काय तर cos समथिंग, cos समथिंग. आणि मग डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ sin समथिंग म्हणजे cos समथिंग इंटू, आता हे महत्वाचं, ह्याला चेन रूल म्हणतात. इंटू पुढे लिहायचं, इंटू त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. समथिंग म्हणजे 3x. आता 3x चा डेरिव्हेटिव्ह काय तर काही लोकांना पटकन कळतं की 3 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1, पण ज्यांना x चा डेरिव्हेटिव्ह 1 माहित नाही त्याने 1-2 मिनिटं लक्ष द्या. परत बघा आपल्याला x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह की नाही तो n इंटू x रेस टू n मायनस 1 असं लिहून दिलं. मग याचा वापर करून x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर हे 3 पुढे येतात, हा n हा इथे पुढे येतो आणि 1 ची पॉवर 1 ने कमी होते. म्हणजे x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह आहे 3x रेस टू 2 यापेक्षा 1 ने पॉवर कमी. अजून एक 4 एक्झाम्पल बघा. x रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय तर 5 पुढे आणायचे, 5 इंटू x रेस टू 4 सांगायचं. x रेस टू 20 चा डेरिव्हेटिव्ह काय तर 20 इंटू x रेस टू 19 सांगायचं. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय 2 इंटू x रेस टू 1 म्हणजे ट्वाइस x सांगायचं. मग नुसते x रेस टू 1 चा डेरिव्हेटिव्ह काय 1 इंटू x रेस टू 0. आता x रेस टू 0 म्हणजे 1च ना, 1 इंटू 1 1 म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता कायम लक्षात ठेवायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजे 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1 कसं आता दाखवलं. आता बघा sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह cos समथिंग इंटू या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह, त्यातला 3 हा कोएफिशियंट आहे आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती सांगा 1. इथं आलं बघा ही स्टेप.
तेव्हा हे 1 म्हणजे तो साइन अँगलचा 1 असतो, हा 1 हा. हे 2 कॅन्सल झालेले असतात तुमचे. कॉस ऑफ ते 3x हे सिम्प्लिफाय 3x इंटू 3 इंटू 1 आहे की, म्हणजेच फायनल आन्सर 3 कॉस 3x. हे एवढाही ऍक्च्युअली याला वेळ लागत नाही. नंतर साइन समथिंगचा डेरिव्हेटिव्ह कॉस समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 3 असं डायरेक्ट लिहून येतं, पण आत्ता नाही, जरा हळू. पण हे जे मी सांगतो ना त्यावेळेस त्याच्याकडे फार व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला 12वीचा पाठ लवकर समजायला लागेल. ठीक आहे, आपल्याला करायचं आहे फर्स्ट प्रिन्सिपल इथपर्यंत यायचं आहे, पण मी ते रफवर जे दाखवलं ते डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे दाखवलं तुम्हाला. ओके, थर्ड क्वेश्चन, y इक्वल्स e रेस टू 2x प्लस 1 असं फंक्शन आहे. त्याचा फर्स्ट प्रिन्सिपलच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. चला, फंक्शन म्हणजे fx e रेस टू 2x प्लस 1, लेट h be very small increment in x, therefore f of x plus h, हे let h be very small increment in x, f of x plus h is equal to e raised to 2 into bracket x मध्ये इन्क्रिमेंट, नीट लक्ष द्यायचं बरं का, फक्त x मध्ये इन्क्रिमेंट, बाकी कशात इन्क्रिमेंट नाही, आणि पुढचा प्लस 1 वगैरे जो आहे तो आहे. हे जमलं पाहिजे बघा, हे फार महत्वाचं. हा, हे तुम्ही ओपन करून सिम्प्लिफाय करा, तो नंतर जाऊ. e raised to 2x plus twice h plus 1, त्याच्यानंतर बाय फर्स्ट प्रिन्सिपल, मी तुम्हाला सांगितलं म्हणून थोडं तर मी शॉर्ट मध्ये लिहिणार आहे. बाय फर्स्ट प्रिन्सिपल सांगा f dash x इक्वल्स किंवा dy by dx इक्वल्स f dash x इक्वल्स लिमिट as h tends to 0 of f of x plus h minus fx upon h. आता नंतर हळूहळू मी हा फॉर्म्युला लिहायचा बंद करणार आहे, नुसतं f of x plus h इथं डायरेक्ट रिप्लेसेस करा, कारण आता फार बऱ्याचदा बघून झालं तुमचं आहे की नाही. सांगा लिमिट as म्हणजे ही स्टेप लिहिणार मी थोडक्यात, आता ही जी लिहितो ना ही. सांगा f of x plus h म्हणजे काय, इथे आहे, इथे लिहू का f of x plus h. सांगा e raised to काय सांगा 2x plus 2h plus 1 माइनस सांगा fx काय सांगा fx, तर e raised to 2x plus 1 इथे आहे आणि होल डिवाइडेड बाय h, होल डिवाइडेड बाय h. ठीक आहे, काही शंका आहे का बघा, फार पुढची स्टेप महत्वाची आहे बघा. मी ह्या टर्मला जे काही लिहितोय ना, ह्या टर्मला ते नीट पहा सगळ्यांनी. लिमिट as h tends to 0 e raised to हा 2x दिसला प्लस 1, बघा 2x प्लस 1 ऍक्च्युअली इथं बघून लिहितोय मी, इंटू e raised to हे ट्वाइस h. मला सांगा बेसिस मल्टिप्लाय झाले की पॉवर्स ऍड होतात की नाही सांगा. हे म्हणजे काय, पॉवर्स इथे ऍड झाले आहेत की सगळे, 2x प्लस 1 प्लस 2h हे काय इथं आहेच आहे, काही वेगळं नाही, मायनस e raised to 2x plus 1 as it is, हे इथली, and whole divided by h as it is, whole divided by h as it is. आता न्यूमरेटर मध्ये मी ही टर्म आहे ना, ही टर्म ही कॉमन काढतो. डावीकडे आपल्याकडे f dash x is equal to limit as h tends to 0 of e raised to 2x plus 1 हे कॉमन काढलं. काय काय राहिलं सांगा ब्रॅकेट मध्ये, e raised to 2h, e raised to 2h यातला मायनस 1 राहिला आणि अपॉन काय राहिलं सांगा h, अपॉन h. पुढच्या स्टेप मध्ये ऍडजस्टमेंट बघा, इथे 2 ऍडजस्ट केले, 2 कॅन्सलेशन झाले, e raised to समथिंग मायनस 1 अपॉन समथिंग हे दोघं सेम लागतात समथिंग. आता h ला 0 ठेवलं म्हणून ह्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण ते x मध्ये टर्म आहे, त्यामुळे डायरेक्ट आता h ला ह्याचं लिमिट घ्यायचं आणि इथं जर h ला 0 असेल तर रिप्लेस करायचं, इथं नाहीच आहे, म्हणजे 2 raised to x plus 1 into सांगा लिमिट as h tends to 0 e raised to x minus 1 upon x चा आन्सर log e असता, आठवलं का बघा log e, आणि हे into 2 as it is. इथं रिझन देतो मी, लिमिट as x tends to 0 e raised to x minus 1 upon x is equal to log e किंवा डायरेक्ट 1 लिहिलं तरी चालतं 1. आता log e म्हणजे 1, फायनल आन्सर
e raised to 2x plus 1 into 1 into 2, 2 1 2, याला मल्टिप्लाय करा, twice e raised to 2x plus 1. हे तुमचं फायनल आन्सर dy by dx. आता पुन्हा हे झालं तुमचं फर्स्ट प्रिन्सिपलचा इथं प्रॉब्लेम संपला. त्याच्यानंतर मी जे सांगतो ना त्याच्याकडे फार काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण तुम्हाला तेच करायचं आहे. हे कधीही करायचं नाहीये तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना. केवळ एक्सरसाइज मध्ये बाय फर्स्ट प्रिन्सिपल विचारले म्हणून एवढी प्रोसेस. अदरवाईज याच्यानंतर 9.1 एकदा तुमचा संपला की तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आणि 12वीत चेन रूल वापरायचे. त्याची सुरुवात मी आतापासूनच करायला लागलो. फंक्शन आहे तुमचं y equals e raised to 2x plus 1. सगळ्यात पहिल्यांदा की मला प्रॅक्टिस होईपर्यंत मला ट्वाइस एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह जरा सेपरेट सांगा सगळ्यांनी. ट्वाइस एक्स प्लस 1 2 हे यायला पाहिजे असं सांगतो तुम्हाला. यावर ट्वाइस एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू ब्रॅकेट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. कोइफिशियंट आहे तसं लिहायचं. हा कोइफिशियंट आणि हा कॉन्स्टंट फरक समजून घ्या दोघांना. हा कोइफिशियंट हा कॉन्स्टंट. कोइफिशियंट आहे तसं लिहायचं. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. फायनल आन्सर 2. म्हणजे ट्वाइस एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती सांगा 2. ट्वाइस एक्स प्लस हळूहळू येणार त्या गोष्टी तुम्हाला. ट्वाइस एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती 2. बघा y इक्वल्स e रेस टू. तुमच्या फॉर्म्युलेच्या लिस्ट मध्ये याला सिमिलर कुठलं फंक्शन आहे का रे तुमच्या लिस्ट मध्ये, तर y इक्वल्स e रेस टू x आमच्याकडे आहे. थोडक्यात आम्हाला y इक्वल्स e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह आम्हाला येतो. सांगा e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय e रेस टू x. मग e रेस टू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह काय e रेस टू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy by dx इक्वल्स डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू समथिंग e रेस टू समथिंग इनटू त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. आता सांगितलं मी तुम्हाला समथिंग चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 2. बघा बरं फायनल आन्सर ट्वाइस e रेस टू 2x plus 1. ट्वाइस e रेस टू 2x plus 1. तुम्हाला हे नंतर करायचं लक्षात ठेवा. फर्स्ट प्रिन्सिपल फक्त आता आहे. ओके ओके. नाउ फोर्थ क्वेश्चन इज y equals 3 raised to x. ह्याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पाहिजे. फंक्शन आहे fx equals 3 raised to x. Let h be very small increment in x. Therefore f of x plus h equals 3 raised to x plus h. इन्क्रीमेंट कशात केलं बघा, फक्त x मध्ये करायचं. x मध्ये बाय फर्स्ट प्रिन्सिपल f dash x equals limit as h tends to 0 of actually direct number level f of x plus h minus fx upon h equals limit as h tends to 0 of f of x plus h काय बघा 3 raised to x plus h minus fx काय बघा इथे आहे बघा 3 raised to x आणि अपॉन काय h इक्वल्स लिमिट एज h टेंड्स टू 0. इंडायसेस जमले पाहिजे बघा 3 raised to x into 3 raised to h minus 3 raised to x as it is upon h. न्यूमरेटर मध्ये 3 raised to x कॉमन करायचे. लिमिट एज h टेंड्स टू 0. 3 raised to x कॉमन काढले 3 raised to h minus 1 upon h. याला वाटलं तुम्ही ब्रॅकेट जरा थोडंसं मोठं करू. तुम्हाला फॉर्म्युला आठवला a raised to x minus 1 upon x चा आन्सर log a असतं. तसं याचं log 3 येतं आणि ह्याला h ला इथे काय आपण 0 ठेवत नाही. म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये f dash x इक्वल्स पहिल्यांदा हे 3 raised to x आहे तसे राहिले. आपण लिमिट घेणार आहे इनटू log 3 हे a raised to x minus 1 upon x चा आन्सर log a. हे तुमचं फायदा आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट सोडवाल त्यावेळी कसं आहे बघा y इक्वल्स 3 raised to x चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. तर तुम्हाला ह्याचा पार्ट पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x फॉर्म्युलेच्या लिस्ट मध्ये बघा तुमच्या डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x a raised to x log a. आता हा वापरतात कसा सांगतो तुम्हाला बघा. त्यातला चेंज फक्त दाखवतो. एवढा चेंज करायला की झालं. डेरिव्हेटिव्ह a raised to x log a.
तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ k raised to x, k raised to x log k, derivative of 4 raised to x, 4 raised to x log 4, derivative of 5 raised to x, 5 raised to x log 5, but derivative of 3 raised to x, derivative of 3 raised to x, 3 raised to x log 3, हे त्याचं फायनल आन्सर. पण एका स्टेप मध्ये आन्सर 3 raised to x log 3. आणि हे जे केलं आपण ते कशाने केलं? फर्स्ट प्रिन्सिपलने केलं. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 5. y equals log of 2x plus 5 फंक्शन आहे. त्याचा आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बघा, fx equals log of 2x plus 5. Let h be very small increment in x. Therefore, f of x plus h equals log of square bracket 2 into round bracket फक्त x मध्ये इन्क्रीमेंट केलं बघा प्लस 5 ॲज इट इज, म्हणजे log of log of हे ओपन केलं की twice x plus twice h plus 5 by first principle f dash x equals limit as h tends to 0. आता मी फॉर्म्युला लिहिणार नाही. f of x plus h minus fx upon h हे मनातल्या मनात. हा सांगा f of x plus h काय? इथं लिहिले बघा f of x plus h काय? log of 2x plus 2h plus 5 minus fx. सांगा fx काय? वर बघा log of 2x plus 5 आणि अपॉन काय? सांगा अपॉन h आहे फॉर्म्युला इज इक्वल टू. बघा मी एक फक्त फॉर्म्युला लिहिला नाही, ही स्टेप काढली. हे जे आहेत की नाही 1 अपॉन h पहिल्यांदा मी नेहमीप्रमाणे साईडला लिहितो. लिमिट ॲज h टेंड्स टू 0. हे बघा हे 1 अपॉन h साईडला लिहितो. लॉग मायनस लॉग, लॉग ऑफ डिव्हिजन 2x प्लस 2h प्लस 5 अपॉन 2x प्लस 5. लॉग a मायनस लॉग b म्हणजे लॉग ऑफ a अपॉन b. हा 1 अपॉन h डोक्यावर घेणार आहे आणि त्यामुळे मी लिहिताना काय चेंज करतोय जरा बघा. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 लॉग ऑफ राउंड ब्रॅकेट इथं बघा इथं 2x प्लस 5 ते 5 जवळ घेतले बघा हे 5 प्लस 2h कडेला थोडे लावून दिले हे 2h अपॉन खाली 2x प्लस 5 ॲज इट इज रेस टू 1 अपॉन h. इथला 1 अपॉन h वर गेला. आता याचं सेपरेट डिव्हिजन आणि याचं सेपरेट डिव्हिजन दाखवा पुढच्या स्टेप मध्ये. नेक्स्ट स्टेप f dash x is equal to limit as h tends to 0 log of 2x plus 5 upon 2x plus 5 plus twice h upon raised to 1 by h as it is. याचं डिव्हिजन 1 आलं. limit as h tends to 0 log of 1 plus twice h upon 2x plus 5 raised to रेसिप्रोकल. लगेच रेसिप्रोकलची ऍडजस्टमेंट जरा स्टेप्स डायरेक्ट करणार आहे. सॉरी बघा 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकल 2x प्लस 5 अपॉन 2h. तो रेसिप्रोकल आता मला कॅन्सल केला पाहिजे. x काय घेतलेला twice h अपॉन 2x प्लस 5 इंटू कॅन्सलेशनला 1 बाय h. आता तुम्हाला काही जणांना समजायला लागेल की याला खरं तर तुमच्या पुस्तकात डायरेक्ट फॉर्म्युला आहे. कसं आहे सांगतो तुम्हाला. लॉग ऑफ 1 प्लस एक्स रेस टू 1 बाय एक्स. त्याचा आन्सर डायरेक्ट लॉग म्हणजे 1 लिहिलं जातं. पण इथं ते सुटेबल नसतं म्हणून मी जे करतो की नाही रेस टू रेसिप्रोकल ऍडजस्ट करा, कॅन्सलेशन करा. हे जे एक्स मधले टर्म वगैरे तिथं ते ऍडजस्ट करायला सोपं नसतं. लक्षात ठेवा ते डायरेक्ट फॉर्म्युला वापरायला.
तर हे मी जे करतो ते जास्त कन्व्हिनियंट असतं. ठीक आहे, एच एच कॅन्सल झाले. लॉग ऑफ ॲज इट इज, लॉग ॲज इट इज 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकल, इथपर्यंतचा आन्सर ई, आणि त्याला रेस टू जे काही शिल्लक आहे ते 2/2x+5. त्याच्यात एच नाहीच आहे कुठं त्या वरच्या पार्ट मध्ये, असला तर एचला 0 रिप्लेस केला असतं. मग हे पुढे आणायचे, म्हणजे 2/2x+5 हे पुढे आणले इंटू लॉग ई शिल्लक आहे, लॉग ई, आणि लॉग ई म्हणजे 1. थोडक्यात फायनल आन्सर dy/dx किंवा f'(x) किती आलं सांगा? 2/2x+5 हे तुमचं फायनल आन्सर, 2/2x+5. आता नेहमीप्रमाणे हे झालं तुमचं फर्स्ट प्रिन्सिपल. आता डायरेक्ट हे तुम्हाला येणे एक्सपेक्टेड आहे. बघा, y इक्वल्स फंक्शन आहे लॉग ऑफ 2x+5, हे तुमचं फंक्शन आहे y इक्वल्स लॉग ऑफ 2x+. सगळ्यात पहिल्यांदा मला हा जो ब्रॅकेट आहे की नाही, हे ब्रॅकेट, ह्याचा मला डेरिव्हेटिव्ह जरा सेपरेट सांगा. इथं लिहितो मी, बघा 2x+5 चा डेरिव्हेटिव्ह मला पाहिजे. 2 कोएफिशियंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 मी मगाशी सांगितलं, पाठ करा आता. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे थोडक्यात सगळे मिळून आन्सर 12. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा आहे या ब्रॅकेट राऊंडचा 2 आहे, 2x+5. आता तुम्हाला ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. तुम्हाला log x ह्याला कव्हर करायला, ह्याला कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x, हे पार्ट पाहिजे मला. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x, but डेरिव्हेटिव्ह ऑफ log something 1/something 1/something into या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. समथिंग चा डेरिव्हेटिव्ह आता आपण काढून घेऊया, किती आहे? 2. फायनल आन्सर 2/2x+5 हा तुमचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह, 2/2x+5. ओके, बाकी क्वेश्चन्स आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया.